बिल आलेलं आहे तुम्हाला. काय सांगाल, कोणत्या महिन्यातलं बिल आलेलं आहे? मागच्या या मे महिन्यातच बिल आलंय मॅडम. मी एक व्यक्ती असा की सकाळी 5 ला जातो तर रात्री 9-10 वाजता येतो. मी संडेला गेलेलो, मंडे ट्युजडे वेनसडे, तर मी काल रात्री 9 वाजता घरी आलो. त्याच्यामध्ये आईने मला बिल दाखवलं 38,000 रुपये. हे कसं काय? त्याच तुमच्या माध्यमातून तुम्हाला फोन केल्यानंतर देशमुख साहेबांचा नंबर घेतला. देशमुख साहेब मला बोलले उद्या या. मी आज कामाची सुट्टी मारली, त्यासाठी आलोय. मनमानी कारभार चालू आहे. मार्च महिन्यामध्ये पण मला 4,220 काहीतरी बिल आलेलं. ह्या टायमाला मला डायरेक्ट 38,920 बिल आलंय. ह्या गोष्टीचा आणि आपण आपल्या सामान्य जनतेने आता अभियंत्याला प्रश्न विचारला तुम्हाला किती बिल आलंय, तर त्यांनी काय सांगितलं 4,000 बिल आले. हे काय आळंदीच्या जावई आहे का? यांना 4,000 रुपये बिल आले आणि आपण सामान्य जनता दिवस रात्र कष्ट करतो, रात्रभर रात्री घरी येतो, तर आपल्याला 38,000 रुपये बिल. एवढा दीर्घ कारभार चालू आहे इथं कारभार एमएससीबीचा. याला काही तोड नाही. हा याला उठाव करणं गरजेचंच आहे. काय सांगाल, काय इशारा देणार आहात जर आता पुन्हा एकदा वीज बिल कमी नाही केलं? वारंवार इशारे देऊन झाले. काटकर आणि महावितरण यांच्या कथनी आणि करणीमध्ये खूप फरक आहे. यांनी मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा लेखी लिहून दिलं होतं की आम्ही यापुढे कुठले डीओडी मीटर लावताना ग्राहकाची परमिशन घेतल्याशिवाय लावणार नाही. आज स्पीकर फोनवर टाकले असताना ते बोलले नियम बदलले. मुख्यमंत्री सभागृहात सांगतात, विधान भवनात सांगतात की कस्टमरच्या म्हणजे ग्राहकाच्या परमिशन शिवाय मीटर बदलले जाणार नाही, कुठलीही सक्ती करणार नाही. आणि हे सांगतात की परमिशनची गरज नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, चर्चा करून आम्ही मीटर लावूच, हा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता. म्हणून मी काटकरांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. एक नंबरचा लबाड अधिकारी या बदलापूरमध्ये बसवलेला काटकर आहे, जो म्हणजे त्याला सामान्य जनतेचं काय पडलेलंच नाही. त्यांच्यावरती जेव्हा ही वेळ आली असती ना तेव्हा कळलं असतात. आज जे लोक इकडनं मुंबईला कामाला जातात, ज्यांच्या घरात 2च माणसं असतात, नवरा बायको दोघंही कामाला जातात, येऊन रात्रीचा फक्त लाईटचा वापर होतो आणि त्यांना 20-20 हजार जी बिलं आलेली आहेत, ज्यांचं 38,000 बिल आलेलं आहे. कुठलं भरणार 38,000 बिल? ज्यांना पेमेंटच 20,000 आहे ते 38,000 बिल कसं भरणार एका महिन्याचं, हा प्रश्न आहे. त्यामुळे काटकरांच्या बोलण्यात आणि एमएससीबीच्या आज यांचंच उदाहरण, हे 2 लोक इथे समोर आहेत, पण असे असंख्य बदलापूरकर आहेत. आम्ही बदलापूरकरांनाही त्यावेळेस आवाहन केलं होतं की कोणी मीटर लावू नका, पण लोकांनी पण ऐकलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा त्याला हरकत घेतली पाहिजे. मीटर लावताना सोसायटीत येतात, सोसायटीला लॉक करून ठेवायचे मीटर बॉक्स आणि आपल्या परमिशन शिवाय मीटर लागला जाणार नाही याची पण दक्षता घ्यायला पाहिजे होती, परंतु असं झालेलं नाही. त्यामुळे बिलं येतात, आवाजच्या सवय येतात आणि आजकाल त्यांना काय झालेलं आहे, टीव्ही मीटर असल्यामुळे बिलं त्यांना परस्पर मारता येतात आणि बंद सुद्धा करता येतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम इतका गहन आहे की लोकांना याच्यावरती तोडगा काढता येणार नाही. इथे आला चक्रा मारले बिलं या अधिकाऱ्याकडे दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवणार, असं म्हणजे चक्रा मारायला लावणार. आज जो चाकरमानी जातोय मुंबईला तो रोज खाडीकडून या बदलापूरमध्ये एमएससीबीत जॉबला असल्यासारखा इथे चक्रा मारणार नाहीये. त्यामुळे हे यांचं अपयश आहे. हे अदानीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि यांना भांडवलशाही मोठी करायची आहे. या सरकारचाच धिक्कार करतोय मी. इथे आमदार असू देत, अजून कोणी असू देत, कोणीही काम करणार नाही याच्यावरती. आमदार असू देत, नगरसेवक असू देत, कोणी असू देत. इथे अदानीचे वरूनच सर्व सेटिंग आहे केंद्र सरकारपासून. त्यामुळे लोकांना वाऱ्यावर सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे लोकांनीच उद्रेक केला पाहिजे असं मी लोकांना आवाहन करतोय. तुम्ही जे कराल ते, आम्ही 2दा-4दा येऊ, आम्ही नंतर शांत बसू. त्यापेक्षा तुम्ही जर का सपोर्ट केला आणि उद्रेक केला ना तर हे कुठेतरी बंद होईल. नेपाळ सारखं या बदलापूरमध्ये आणि या महाराष्ट्रात झालं पाहिजे. पहिली गोष्ट तर ह्या लोकांनी न सांगता मीटर लावलेत, त्यानंतर अंधाधुंदी बिल काढलेलं आहे. रिडिंग घ्या, त्याच्यानुसार तुम्ही बिल काढा. तसं काहीही न करता त्यांनी सरासर बिलं दिली आहेत. आणि आता जसं बोलणं झालं काटकर साहेबांशी, त्यांचं मला एक गोष्ट सांगायची आहे काटकर सरांची. परवाच्या दिवशी मी त्यांच्या ऑफिसला गेली, इथे बाईट दिल्याच्या नंतर मी त्यांच्या ऑफिसला पण गेली होती. त्यांनी काय सांगितलं, मी म्हटलं साहेब तुम्ही आमच्या याच्यावर काहीच रिएक्शन घेतली नाही, काहीच बोलले नाही. तर तेव्हा ते काय बोलले, मी आज इथं बसलो, एसी फॅन सुरू आहे. तर म्हटलं सर हे बिल तुम्ही भरणार नाहीये. तर ह्या वाक्यावर त्यांनी उत्तर दिलं, माझी बायको घरी एसी मध्ये बसली आहे, त्याचं बिल मला भरावं लागणार आहे. मी म्हटलं ठीक आहे, पण माझ्यासारखी सर्वसामान्य बाई, सर्वसाधारण घरातली विचार असा करेल, मी एकटी घरात आहे तर मी एसी का लावू, माझ्यासारखी सर्वसामान्य बाई हा विचार करेल म्हटलं. तर त्याच्यावर ते बोलले की ते तुमची इच्छा, असं त्यांनी उत्तर दिलं. जेव्हा ते बोलले की मी त्यांना बोलले की याच्यावर तुम्ही रिएक्शन द्या, तेव्हा बोलले नाही,
हे लावायचंच आहे. मी म्हटलं सर तुम्ही लेखी द्या, तर त्यांनी लेखी पण दिलं नाही, नुसती उडवाउडवीची उत्तरं दिली. आणि मी जेव्हा परवाला गेली तेव्हा त्यांनी सांगितलं रुपेशला की रुपेशनी सांगितलं त्यांना की यांच्या सोसायटीला मी नोटीस दिली आहे, पण त्यांनी नोटीस दिली आहे. तो बोला मला व्हॉट्सअपला मी पाठवतो की तुमच्या सोसायटीला नोटीस दिली, अजून परवापासून तो मला पाठवतोच आहे. असा अंदाधुंदी कारभार आहे. इरफान मोमीन नावाच्या व्यक्तीने आमच्या सोसायटीमध्ये मीटर बसवले, तोही फोन उचलत नाही आणि अधिकारी लोकही फोन उचलत नाही. पहिली गोष्ट